पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। अथक प्रयत्नांनंतर अखेर टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ। काँग्रेससह डावे पक्षांची टीव्हीकेला साथ। मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी आज चेन्नईत टीव्हीके प्रमुख विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार, काँग्रेसच्या सूत्रांची माहिती। तर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, टीव्हीकेला व्हीसीके आणि डाव्या पक्षांचा पाठिंबा। डावे पक्ष व्हीसीकेने पत्रकार परिषदेत पाठिंबा केला जाहीर। बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून मारलं। आंदोलनात अंदाजे 5000 उमेदवार सहभागी। भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी 70% जागा राखीव। तर केरळमध्ये काँग्रेसला बहुमत, मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावावर एकमत नाही। प्रश्न सोडवण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे बैठक घेणार, बैठकीला राहुल गांधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता। नंदुरबार जिल्हा परिषदेत हजारो पद रिक्त, ग्रामीण विकासावर मोठा परिणाम। पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण विभाग मनुष्यबळाअभावी संकटात। नंदुरबार नगरपालिकांच्या सभांचं आता चित्रीकरण होणार। नगरपालिकांच्या सभांदरम्यान पत्रकारांनाही परवानगी, पत्रकारांना प्रवेश देण्यावरून मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी। 5 पैकी 3 प्रभाग समिती सभापती बिनविरोध। भिवंडी महानगरपालिकेतील घडामोड, मात्र 14 मेला भिवंडी मनपाच्या स्थायी समितीसाठी होणार निवडणूक। भूमिपुत्रांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण। सहकार विभागाकडून शासन निर्णय जारी। अल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। भूजल पातळी वाढवण्यासाठी कामं करण्याचे निर्देश। जी महिला जनतेसाठी दिवस रात्र झटेल, मग त्या सुनेत्रा पवार असो की भाजपच्या महिला, त्यांनी मुख्यमंत्री बनलं पाहिजे। भावी मुख्यमंत्री संदर्भात अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विश्वास सारंगा यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी फडणवीसांनी त्यांचं स्वागत करत सदिच्छा भेट घेतली। शरद पवारांचं साताऱ्यात जल्लोषात स्वागत। आजारातून बरे झाल्यानंतरचा पहिला सार्वजनिक दौरा, ढोल ताशांच्या गजरात केलं स्वागत। सुप्रिया सुळे देखील होत्या उपस्थित। पोलीस आणि एमएम नगरसेवकांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट, मात्र वैयक्तिक कामासाठी आलो असं पोलिसांनी सांगितलं। एमएमचे लोक सिमी या अतिरेकी संघटनेशी संबंधित जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा खळबळजनक दावा, सरकारनं तातडीनं चौकशी केली पाहिजे, विखेंची मागणी। कोल्हापुरातील प्रलंबित प्रश्नांवरून आमदार राजेश क्षीरसागर आक्रमक, मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा। खासदार सुप्रिया सुळेंनी दिली जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी भेट। कोल्हापूर दौऱ्यादरम्यान दिवंगत इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट। बीएमसी मधील प्रमुख रुग्णालय हाऊसकीपिंग टेंडरमध्ये घोटाळा, 45 कोटी रुपयांचा करण्यात आला घोटाळा। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचं बीएमसी आयुक्तांना पत्र। भ्रष्टाचारात पहिला आणि महिला अत्याचारात दुसरा, अपयशी ठरलेल्या महायुती सरकारचा धिक्कार असो, विकास लवांडेंचा महायुतीला टोला। जरांगे चावीवर चालणारं खेळणं, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। जरांगेंचे गॉडफादर दिवसेंदिवस बदलतायत, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल। जलील यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, एमएम ही आयएसआय अल कायद्याशी निगडीत, मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंची टीका। भोंदूबाबा अशोक खरातची शिर्डीतील गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार, न्यायालयात केलं जाणार हजर। टीसीएस कंपनीतील निदा खान हिला आश्रय दिला प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे एमएम नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल, आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता। तर निदा खान प्रकरणी एमआयएम नेते नगरसेवक मतीन पटेल यांचं नाव समोर येतात। छत्रपती संभाजीनगरात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आज होणार दाखल, पक्षांतर्गत बैठकांचा सिलसिला होणार। नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती, ताब्यात घेतल्यानंतर निदा खानची यूपीटी केल्याची सूत्रांची माहिती। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनं निदाला छत्रपती संभाजीनगरात आश्रय दिल्याची सूत्रांची माहिती। नाशिक पोलिसांनी मतीन पटेलला नोटीस बजावली। छत्रपती संभाजीनगरात लपलेल्या निदा खानसह कुटुंब ताब्यात, बाहेरून केवळ एक व्यक्ती दूध अन्य साहित्य आणत असल्याचं समोर। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सर्वांना घेतलं ताब्यात। नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडित चिमुकलीचं कुटुंब आक्रमक, नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी रविवारी काढणार मूकमोर्चा।
शीना हत्या प्रकरणी इंद्राणी मुखर्जीची याचिका फेटाळली. स्पेन युकेला जाण्याची परवानगी नाकारली. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं याचिका फेटाळली. नीरव भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार. मिठागरांची तब्बल 254 एकर जमीन राज्य सरकारनं गमावली. गोंदियातील बाळ विक्री प्रकरणी 10 जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल. आरोपी डॉक्टर वाजपेयी विरोधातही दोषारोपपत्र. न्यू बालाजी नर्सिंग होमची मान्यता रद्द. सोनोग्राफी सेंटरही सील. वारंवार बैठकी करून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न काही सुटेना. बैठकीत तोडगा न निघाल्यानं प्रकल्पग्रस्त नाराज. प्रशांत पडोळेंची भेट घेत रोष व्यक्त. येवल्यात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. वहिवाट रस्ता 11 मे रोजी खुला करण्यात येणार. येवला तहसीलदार आबा महाजन यांनी काढले आदेश. नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील आरोपींना 5 दिवसांची कोठडी. शाहरुख कुरेशी रझामेमधला पुन्हा पोलीस कोठडी. पायधुनी चौघांच्या मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट. डोकाडी यांच्या घरात सापडलेलं उंदीर मारण्याचं औषध नैसर्गिक पेपरमिंट आधारित द्रव्य असल्याची माहिती. पिंपरी चिंचवडच्या सांघवी परिसरात इमारतीच्या लिफ्टमध्ये 7 जण अडकल्याची घटना. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जणांनी प्रवेश केल्यानं दुर्घटना. अग्निशमन दलाकडून 7 जणांची सुखरूप सुटका. पर्वती अत्याचार प्रकरण. आरोपी आजोबाकडून आपल्याच नातीवर अत्याचाराचा प्रयत्न. कोर्टानं आरोपीला सुनावली न्यायालयीन कोठडी. महावितरणाच्या धोरणांविरोधात वर्धा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आक्रमक. प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन. धाराशिवच्या येरमाळा वनपरिक्षेत्रात वन्यजीव पशुपक्ष्यांचे पाण्याविना हाल. जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअस पार. 600 एकरवरील फॉरेस्टमध्ये एकाही पाणवठ्यात पाणी नाही. मे महिना सुरू होऊनही अकोल्यात पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईला सुरुवात नाही. येत्या 2 ते 3 दिवसात कामाला सुरुवात होणार. स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांचा दावा. सांगली महापालिका क्षेत्रात हॅमच्या माध्यमातून 300 कोटींचा रस्त्यांचा घाट. विरोधी पक्षाकडून कर्जाला विरोध. नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मंजुरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुशोभीकरणालाही हिरवा कंदील. अमरावती आणि बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईनची दुरुस्तीसाठी कामबंद आंदोलनातून कंत्राटदार परतले कामावर. तर कोल्हापुरात वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर. अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देणाऱ्या 15 पालकांविरुद्ध गुन्हे दाखल. शहरात सर्वत्र नाकाबंदी. वाहतूक पोलिसांची कारवाई. बॉटलनेक वादानंतर अखेर वाहतुकीसाठी खुला होणार गोल्ड नेस्ट सर्कल फ्लायओव्हर. याच महिन्यात सुरू होणार भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपूल. नवीन वीज उपकेंद्र. केवळ 2 वीज खांबांच्या अडचणींमुळे रखडलं. वाशिमच्या तऱ्हाळ्यात खांबांच्या उभारणीला काही स्थानिक नागरिकांचा विरोध. ठाण्यात नालेसफाईवर प्रश्नचिन्ह. नालेसफाई करून गाळ नाल्याचाच बाजूला पुन्हा तोच गाळ नाल्यात जाणार. या विरोधात ठाकरे सेनेचं नाल्यात उतरून आंदोलन. बीडच्या पांगरीत ओंकार साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं. थकीत ऊस बिलासह विविध प्रलंबित मागण्या. यावेळी आंदोलकांनी केला जोरदार घोषणा. रायगडात चौदार तळे परिसरातील बियर बारला विरोध. आंबेडकर अनुयायांचा नगरपालिकेत संताप व्यक्त. ऐतिहासिक स्थळाजवळ परवानगीवर प्रश्नचिन्ह. बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे पिंजऱ्यातून आंदोलन. जुन्नरच्या शिरोलीत 11 वर्षीय मुलावर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनं ग्रामस्थ आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. आतापर्यंत 22,000हून अधिक ठाणेकरांनी घेतला लाभ. पनवेल शहरातील तळवली नगर परिसरात प्रामाणिकपणाचा आदर्श सफाई कर्मचाऱ्यास सापडलेली 2 लाखांची रक्कम परत केल्यानं महापौरांकडून गौरव. नागपुरातील उन्हाचा खासदार. क्रीडा महोत्सवाला मोठा फटका. उन्हामुळे यंदा 65 पैकी 46 गेम वगळण्यात आले. स्पर्धेच्या वेळेस आरोग्य यंत्रणा सज्ज असणार. पडक्या घरातून उंच भरारी. वर्ध्यातील रोजमजुरी करणाऱ्या वडिलांची लेक ठरली विज्ञान शाखेची मानकरी. जीवशास्त्र विषयात महाराष्ट्रातून अव्वल ठरली मिसबाह फातेमा. पायधुनी प्रकरणात मोठा ट्विस्ट. डोकाडिया कुटुंबानं उंदीर मारण्याचं औषध खाल्ल्याची माहिती. दातात अडकलेलं औषध कलिंगडाच्या सालाला लागलं. त्यामुळे या प्रकरणात आत्महत्येची शक्यता बळावली. पालघरमध्ये विराज कंपनीमुळे प्रदूषित परिसराच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन सुरू. कंपनीच्या विस्तारीकरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध. स्थानिकांच्या आरोग्याचा मुद्दा रंगत. पंढरपुरात 129 कोटीचा दर्शन मंडप. वादाच्या भोवऱ्यात. चंद्रभागा नदीच्या काठावर पूररेषेत येत आहे दर्शन मंडप.
गडचिरोलीत सती नदीवर नव्यानं उभारलेल्या पुलावर भेगा, उद्घाटनाआधीच पुलाला भेगा पडल्यानं कामावर प्रश्नचिन्ह. सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा, आपच्या जिल्हाध्यक्षांची मागणी. समाजात जे घडतंय ते अत्यंत भयानक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याकडून भावना व्यक्त. अमरावतीत उन्हाळी सुट्ट्यांसाठी 50 जादा एसटी बसेस मामाच्या गावाला जाण्यासाठी लालपरीचा सुरक्षित प्रवास. वर्ध्याच्या लसणपुरात पोलीस संवाद उपक्रम संपन्न. यावेळी पोलीस अधीक्षकांनी साधला नागरिकांशी थेट संवाद. प्रत्येक महिन्यात गावागावात संवाद बैठका घेणार. रेजन्सी कॉम्प्लेक्समधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा. उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई. मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांचा नव्या पिढीसमोर प्रेरणेचा आदर्श. वाशिमच्या रिसोडमध्ये 47 वर्षीय मोहम्मद यांनी तब्बल 31 वर्षांनंतर पुन्हा 10वीची परीक्षा देत यश केलं संपादन. वाशिममध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस. सलग 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. तर साताऱ्यात मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे प्रसिद्ध ओझरडी धबधबा ओसंडून वाहू लागला. ओझरड धबधब्यामुळे साताऱ्याचं निसर्ग सौंदर्य खुललं. वाशिम शहरासह काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण. तर लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. फळबागा आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता. दक्षिण रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. सह्याद्री पट्ट्यात मेघगर्जनेसह पाऊस. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पायथ्याजवळ असलेल्या ग्रामीण भागात पाऊस. उपराजधानी नागपुरात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा. थंड वारे वाहू लागल्यानं वातावरणात गारवा निर्माण. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त. तर धुळ्यात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक. जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. यंदा 3,78,000 हेक्टरवर खरीपाच्या पेरणीचं उद्दिष्ट. दुष्काळी येवला भागात फुलवली केळीची बाग. प्रगतिशील शेतकऱ्यांचा केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याच्या भावात घसरण सुरूच. गोलटी कांदा तर व्यापारी घ्यायला तयार नाहीत, शेतकरी हवालदिल. धुळ्यात खरीप हंगामाची बैठक पार. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली बैठक. पिकांवर विषारी औषधांचा वापर होत असल्यास कारवाई करण्याच्या सूचना. केमिकल युक्त आंब्यामुळे आंबाप्रेमींमध्ये भीतीचं वातावरण. एपीएमसी बाजारात एफडीएने टाकली होती धाड. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांबाबत ग्राहक अधिक सतर्क. खरीप हंगामासाठी खत बी बियाण्यांचं सूक्ष्म नियोजन करा. खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश. सोयाबीन बियाण्यांवर मोठा खर्च टळणार. तब्बल 1,54,875 क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा यंदा पेरणीसाठी वापर होणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. साताऱ्यात आयशर ट्रक खोल दरीत कोसळला. अपघातात 4घांचा मृत्यू. 2 जखमी. लहान मुलासह 3 महिलांचा मृत्यू. जालन्यातील अंबडमध्ये लग्नात राडा. नवरदेवाचे बूट लपवल्याच्या वादातून हाणामारी. अंबड पोलिसांकडून काही वऱ्हाड्यांवर गुन्हा दाखल. नवी मुंबईच्या नेरूळमधील लॉजवर पोलिसांची धाड. देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश. 4 महिलांची सुटका. मुख्य सूत्रधारासह 3घांना अटक. भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. बांद्यात एक्साईजकडून 1 कोटी रुपयांची दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू वाहतूक विरोधात केली कारवाई. संशयित ताब्यात. पुण्याच्या डिंगोरेत सराईत गुन्हेगाराला ओतूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. घरात घुसून वृद्धाला केली होती मारहाण आणि चोरी. आरोपीकडून रोख रक्कम हस्तगत. मुंबई महापालिका कर्मचाऱ्याकडून 15 लाखांची लाच घेताना 2 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. सफाई कामगाराला कायम नोकरीचा आमिष दाखवत मागितली लाच. धुळ्यातील शिरपूर पोलिसांची अवैध मद्य तस्करी विरोधात धडक कारवाई. तब्बल 43,63,000चा मुद्देमाल जप्त. आरोपीवर गुन्हा दाखल. पनवेलच्या कळंबोली परिसरात चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ. चोरट्यांची शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करण्यास सुरुवात. कम्प्युटर इन्स्टिट्यूटमधील एसीचे कॉपर पाईप कापून चोरी. तर नंदुरबारच्या खांडबारा शेही निजामपूर मार्गावर अवैध दारूसाठा जप्त. गुजरातकडे जाणारा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. मुंबईतील गोवंडी शिवाजीनगर बेस्ट डेपोतून लाखोंचे 10 चार्जिंग गन पॉइंट चोरीला.
डेपो शेजारील झोपडपट्टीतील चोरटे चोरी करताना सीसीटीव्हीत चित्रित. वर्ध्याच्या सांगवीत अवैध पेट्रोल वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई. पिकअप वाहनातून 450 लिटर पेट्रोलसह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळ वणी मार्गावरील उकणी कोळसा खाणीत भीषण भूस्खलनात 2 डंपर मातीखाली दबले गेले. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. डोंबिवलीत बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. वडिलांकडूनच आपल्या 2 मुलींवर अत्याचार. पोलिसांनी आरोपी बापाला केली अटक. तर धुळ्यातील लामकानी परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला करण्यात आलं रेस्क्यू. वन विभाग आणि वॉर फाउंडेशनच्या वतीनं बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश. अमरावतीच्या तळणी फाट्याजवळ धावत्या कारला अचानक भीषण आग. चालकानं प्रसंगावधान राखत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. मालाड येथील मड जेट्टी समुद्रात मासेमारी नौकेला भीषण आग. घटनेत बोटीचं मोठं नुकसान. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ इथे कंटेनरचा भीषण अपघात. पावसामुळे निसरडा रोडवर कंटेनर घसरल्यानं दुचाकीला धडक. अपघातात 2 महिला जखमी. महामंडळाची इलेक्ट्रिक बस जळून खाक. गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे येत असताना आग लागली. बसमधील सर्व प्रवासी चालक सुखरूप. रत्नागिरी शहरात गवा रेड्याची दहशत. रस्त्यावर गवा आल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाच्या माध्यमातून गवा रेड्याचा शोध सुरू. सिंधुदुर्गच्या भालावलीत रात्रीच्या वेळी ओंकार हत्तीचा धुमाकूळ. उभ्या कारला पलटवण्याचा प्रयत्न. कारचं मोठं नुकसान. घटना घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. पंढरपुरातील मंगळवेढा शहरातील जिजामाता कृषी केंद्राला भीषण आग. आगीत कृषी केंद्र जळून खाक. आगीत सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. तर बीडमधली टाकरवन वीज उपकेंद्राला मध्यरात्री भीषण आग. घटनेमुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.